उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे हा एक परवलीचा शब्द शिवसेनेत पूर्वापार चालत आलेला आहे. सेना सोडून जो जातो त्याच्यातच काहीतरी खोट असते, कमी असते, असा एक प्रतिवाद शिवसैनिक नेहमीच करत आलेले आहेत. अगदी बंडू शिंगरेंच्या बंडापासून प्रतिशिवसेना वगैरे ते छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांना सुद्धा कावळ्यांची उपमा शिवसैनिकांनी दिलेली आहे. यातलं सगळ्यात जास्त गाजलेलं बंड म्हणजे छगन भुजबळांचं बंड. भुजबळ हे ओबीसी नेते, त्यात त्यांना शरद पवारांनी लावलेली फूस आणि काँग्रेस पक्षाकडून मिळालेलं बळ हे फार मोठं होतं. शक्यतो बाळासाहेबांनी सेना सोडून गेलेल्यांवर फारसं बोलणं टाळलेलंच होतं. पण ते ज्या लोकांवर बोलले त्यात भुजबळांचा नंबर लागतो वरचा. लखोबा लोखंडे हे तर भुजबळांसाठीचं शेल्क विशेषण होतं. पण बाळासाहेबांच्या टीकेला भुजबळांनी तेवढंच तिखट उत्तर दिलेलं आहे. ते साहेबांना टी बाळू म्हणायचे. भुजबळांनी जेवढा पंगा घेतला सेनेशी, शिवसैनिकांशी, तेवढा कोणीच घेतलेला नाही. नारायण राणेंच्या शिवसेना सोडण्याला स्वाभिमानाचा फ्लेवर होता. राज ठाकरेंच्या निरोपाला भावनिक किनार होती. पण एकनाथ शिंदे सेना सोडून गेले तेव्हा सुरुवातीचं नरेटिव्ह हळूहळू गद्दारीचं वगैरे ते पण पद्धतशीरपणे बदलून टाकलं गेलं. शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदेंची सेना हीच खरी शिवसेना असं कायदेशीररित्या ठसवलं गेलं. पण महत्त्वाचं काय होतं की उद्धवजींनी मुख्यमंत्री पदासाठी सोडलेलं हिंदुत्व, त्यागलेले बाळासाहेबांचे विचार यांच्यासकट धर्मवीर आनंद दिघेंचा कडवट बाणा आपल्या खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे पुढे निघालेत. हा विचार सामान्य जनतेच्या कानी कपाळी रुजवला गेला. आज खरी शिवसेना कोणाची किंवा खरी शिवसेना कोणती असा प्रश्न विचारला तर उत्तर देणारी निवडणूक पार पडली आहे. म्हणजे जनसामान्य काही सांगत, निवडणुकीच्या निकालातून उत्तर ज्यांना हवं आहे त्यांना ते मिळाले. त्यात 57 आमदार निवडून आणत एकनाथ शिंदेंनी बाजी मारली. उद्धवजींच्या नावात बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं असल्यानं त्यांना या नावामुळे मिळणारा आदर, सन्मान हा आजही मिळतोय. पण भविष्यात उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना युबीटी नावाचा पक्ष कितपत शिल्लक राहतोय, तग धरतोय, की या पक्षात शिल्लक उरलेल्यांना दुसऱ्या पक्षांचे, विशेषतः सत्ताधारी पक्षाचे आमदार ज्या बाजूला बसतात तिकडे बसायला जायची घाई लागली आहे. ती बाजू खुणावते. कुठलाही पक्ष फुटला की जे काही शिल्लक आमदार, खासदार असतात त्यातले किती तग धरून राहतात यावर साऱ्यांचं लक्ष असतं. शिवसेनेच्या बाबतीतही तेच झालं. एकनाथ शिंदेंच्या सेनेला लोकसभेलाही लक्षणीय यश मिळालं होतं आणि विधानसभेला ते भाजप खालोखाल दुसऱ्या नंबरचा पक्ष म्हणून स्थिरावलेत. मग अशा परिस्थितीत ज्यांच्या घरात शिवसेना जन्माला आली, ज्यांच्या वडिलांनी त्या संघटनेला जन्म दिला, त्या उद्धवजींची राजकीय अवस्था आज का एवढी केविलवाणी झालेली आहे याचं उत्तर सहज सापडणारं नाही आहे. कोकणात शिंदेंच्या शिवसेनेकडून पराभूत झालेले राजन साळवी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होते. ते नाराज आहेत, शिवसेना सोडणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण त्यांच्या नाराजीचं जे कारण आहे त्यामागे कोकणातले उभाटा सेनेचे प्रभारी पराभूत खासदार विनायक राऊत हे आहे आणि तेच या सगळ्याचा फसाद की जड आहे असं कळतंय. राजन साळवींच्या बारसू नाणाऱ्या प्रकल्पांबाबतच्या भूमिकांपासून त्यांच्याभोवती संशयाचं जाळं विणलं गेलं होतं. ते पक्षात समाधानी नाही आहेत, त्यांच्या अडचणीला पक्ष धावून जात नाही, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना अभिप्रेत अशी मदत मिळत नाही असा त्यांचाही आरोप होता. पण राजन साळवींची EOW कडून झालेली चौकशी असो, CIDने केलेली चौकशी असो, पुढे ED आणि CBIचं भय असो, त्यावेळेस वातावरण प्रचंड तापलेलं असताना लोकसभेला प्रचाराला गेलेले असताना उद्धवजींनी रश्मी वहिनींसह राजन साळवींच्या घरी भेट दिली होती. पण सांत्वना पलीकडे गाडी गेली नाही. उद्धवजींची पाठ फिरताच राजन साळवींना पुन्हा वाऱ्यावर सोडून दिलं गेलं. विधानसभेला त्यांना भारतीय जनता पक्षाकडून तिकीट दिलं जाण्याच्या शक्यता होत्या. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या उठवल्या गेल्या होत्या. पण त्या चर्चांमुळे राजन साळवीच बदनाम जास्त झाले. राजन साळवी कुठल्या पक्षातून लढणार? उभाटा राजन साळवींऐवजी दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी देणार आणि दिली तर मग कोणाला देणार अशाही चर्चा जोर धरत होत्या. या अनिश्चिततेचा फायदा उचलला तो विनायक राऊतांनी. मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमधले हे घाशीराम विनायक राऊत आता आडनावातच राऊत असल्यानं त्यांनी विधानसभेला कोकणात आपली तोंड पाटीलकी करण्याचं काम जोरात केलं. एका बाजूला मिलिंद नार्वेकर हे मुत्सद्देगिरीचं राजकारण करत याला आपल्या गटात घे, त्याला इकडं वळव,
त्याला तिकडं वळव, आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी ज्याच्या पाठी कार्यकर्ते आहेत किंवा ज्याच्या हातात 1000-2000 मतं आहेत अशांनाही ते चुचकारत होते. बेरजेचं राजकारण जे म्हणतो ना आपण, ते चाललं होतं नार्वेकरांचं. उद्धवजींच्या वतीनं शब्द देत होते काही लोकांना, कसंही करून गड मजबूत कसा करता येईल याची काळजी घेत होते. इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या आधीच कोकणात उभाटा सेना कामाला लागली होती असं कळतं. कोकणात मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत फिरत होते आणि मातोश्रीवर बसून उद्धवजी मोर्चा सांभाळत होते असं सांगतात लोक. खरी शिवसेना कोणती यावर मुंबई आणि कोकण या सेनेच्या बालेकिल्ल्यातच खरी कसोटी लागणार होती. त्यामुळे इथं जास्त मेहनत घेतली जाणार हे निश्चित होतं. पण नार्वेकर जे करतायत त्यावरही विनायक राऊतांचं लक्ष असायचं. त्यांच्या मेहनतीला सुरुंग लावण्याचे उद्योग विनायक राऊत बसल्या बसल्या करत होते असंही स्थानिक कार्यकर्त्यांकडून समजलं. याचा परिपाक असा झाला की विधानसभेला उभाटा सेना कोकणातून हद्दपार झाली. राजन साळवींसारख्या उमेदवाराचा पराभव हे त्याचं जिथं जागतं उदाहरण आहे. आता या पराभवानं हतबल झालेले राजन साळवी म्हणजे दात आणि नख काढलेला वाघच. त्यांना सत्तेची ऊब हवी आहे, पण तरीही ते नाईलाजास्तव का होईना पक्षप्रमुखांना भेटले आणि मग त्यांचा जो काही भेटीगाठीचा कार्यक्रम आटोपला त्यानंतर बोललेत की साहेब तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण. आता परिस्थिती अशी आहे की साहेब काही कुठलं तोरण बांधायला बाहेर पडत नाहीत आणि त्यांचं धोरण पण काही ठरत नाही. त्यांना भाजपसोबत जुळवून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे. आता नितीश कुमार वेगळ्या विचारात दिसत आहेत, ते त्यांचे खासदार घेऊन कदाचित NDAतून बाहेर पडतील, तेव्हा उभाटांचे 9 खासदार NDAला पाठिंबा देतील असं वातावरण तयार होते. पण दुसऱ्या बाजूला उभाटा सेनेचे 20 आमदारही सध्या अस्वस्थ आहेत. त्यातल्या 13 लोकांचा एक गट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे अशाही अफवा पसरवल्या जात आहेत. मी मुद्दाम अफवा म्हणतोय बरं का, कारण या 13 जणांना सोबत घेत एकनाथ शिंदे हे काहीतरी वेगळा विचार करणार आहेत अशी त्याला जोड दिली जाते. म्हणजे अफवा अशी जोडून पसरवली जाते. अर्थात शिंदे हे निवडणूक निकालानंतर नाराजच आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी तरतरी किंवा चमक दिसत नाही हे स्पष्ट जाणवतंय. त्यांना उपमुख्यमंत्री पदाचं हवं असलेलं गृह खातंही मिळालेलं नाही. हा सगळा संदर्भ जोडून 57 त्यांचे प्लस 13 उभाटाकडून आलेले अशा 70 आमदारांचा एक दबाव गट निर्माण करून एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावर महत्त्वाची चाल खेळायला सिद्ध झालेले आहेत. नुसते आमदारच नाहीत तर शिल्लक सेनेत उरलेले नगरसेवक, वेगवेगळ्या महापालिकांमधले महापौर पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत आपल्याला. हे सारं चित्र पाहता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता आहेत. भारतीय जनता पक्ष शरद पवारांना चुचकारत असताना ज्यांना एकनाथ शिंदेंची ॲलर्जी आहे ते उभाटामधले नेते हे संजय राऊतांच्या मदतीनं देवेंद्रजींना डोळा मारून बघतायत. अग्रलेखाच्या शीर्षकात देवाभाऊ काय, त्यांची तारीफ काय. उद्धवजींकडून देवेंद्रजींना फडतूस, टरबुजा, ढेकूण आणि तुला संपून टाकीन टाईपच्या फुसक्या त्या डोस दिल्या गेल्या होत्या. त्याचं समर्थन ज्या सामनानं केलं होतं त्याच सामनात फडणवीसांचा देवाभाऊ म्हणत सन्मान केला जातोय. त्यामागची उभाटा सेनेची अगतिकता समजून घेणं गरजेचं आहे. अपरिहार्यता आहे त्यांची. केंद्रात पवारांच्या 10 आणि ठाकरेंच्या 9 अशा 19 खासदारांच्या कुबड्या आवश्यक असतील म्हणून सॉफ्ट झालेल्या दिल्लीतल्या भाजपेश्वरांना महाराष्ट्रात मात्र उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्यानंतर जनक्षोभाला सामोरं जावं लागणार आहे. तो सकाळचा भोंगा किती तीव्रतेने भाजपा, मोदी, शहा यांच्या विरुद्ध कोकललाय, गरळ ओकलाय हे एवढ्यात महाराष्ट्राची जनता विसरणार नाहीये. आणि आता तर 132+5 असं 137 जागांचं भक्कम पाठबळ मतदारांनी एकट्या भाजपला दिले. तेव्हा त्या जनादेशाचा अनादर करत कुठल्याही तडजोडीचं स्वागत महाराष्ट्र करणार नाही एवढं निश्चित आहे. मित्र, तुम्हाला या एकंदर परिस्थितीबद्दल काय वाटतं? ही जी काही आख मिचोली सुरू झाली, राजकीय आख मिचोली, हा त्याला डोळा मारतोय, तो त्याला डोळा मारतोय, कोणीतरी आतूनच डोंगर पोखराला निघालंय. आणि हे सगळं घडत असताना हे सारे लोक आज ज्या राजकीय सारीपाटावर उभे आहेत त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेनं केलेलं मतदान. या मतदात्याचा विचार केला जातोय का? पुन्हा पुन्हा म्हणजे मी माझ्या मागच्याही व्हिडिओत बोललो होतो, मतदारांना गृहीत धरलं जात आहे. आणि त्यांना गृहीत धरून जर हे असे
तिकडमबाजी करत होत्याचं नव्हतं किंवा काही उलटफेर, राजकीय भूकंप, डोंगर पोखरणं हे सगळे उद्योग करत असतील तर त्यातून महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, एवढं लक्षात घ्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.